ओके, आता हा जो क्वेश्चन आहे हा 13th आहे बघा. क्वेश्चन बघा, इफ द सम ऑफ फर्स्ट p टर्म ऑफ एन AP इज इक्वल टू दी सम ऑफ फर्स्ट q टर्म्स, हे कंडिशन आहे. देन शो दॅट सम ऑफ इट्स फर्स्ट p प्लस q टर्म इज 0. काय दिले बघा, आणि p इज नॉट इक्वल्स टू q, म्हणजे p ची आणि q ची व्हॅल्यू सेम नाही आहे, म्हणजे p3 आणि हा पण 3 असं नाही आहे. सम त्या दोघांचा p टर्म्सचा सम आणि n टर्म्सचा सम सेम आहे. ॲडिशन दोघी टर्म्सची काय आहे, सेम आहे. p आणि q इक्वल नाही आहे. तर काय दिलंय, सगळ्यात पहिला आपण सोल्युशन मध्ये, हा ट्रिकी आहे, ह्यालाही स्टार केलेला आहे, हे हॉट्स क्वेश्चन मध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. सोल्युशन मध्ये अकॉर्डिंग टू कंडिशन, कंडिशन मध्ये काय दिलंय की सम ऑफ p टर्म्स म्हणजे SP, सम ऑफ p टर्म्स इन एन AP इज इक्वल्स टू सम ऑफ q टर्म्स इन एन AP. p टर्म्स आणि q टर्म्सचा सम काय आहे, सेम आहे काय. आणि शो दॅट, काय म्हटलंय, शो दॅट सम ऑफ p प्लस q टर्म्स म्हणजे p प्लस q, सम ऑफ इट्स फर्स्ट p प्लस q, हे p प्लस q वेगळे आहे. सम ऑफ p प्लस q काय आहे, 0. सम ऑफ p प्लस q काय आहे, 0. तर इथं सोल्युशन मध्ये परत लिहूया. सोल्युशन आणि कंडिशन तो गिवन मध्ये, सम ऑफ p टर्म इज इक्वल्स टू सम ऑफ काय आहे, q टर्म. नॉर्मली समचा फॉर्म्युला काय असतो सांगा, सम ऑफ p टर्म्स आणि सम ऑफ q टर्म्स. नॉर्मली समचा फॉर्म्युला काय असतो, Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 काय असते तर d. इथं n मला माहित आहे की p टर्म्स आहेत म्हणून, हा, आणि n मला माहित आहे की q टर्म्स आहेत. मग इथे लिहिताना कसं लिहिणार आहे, SP काय लिहिणार आहे, p/2 इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 काय लिहिणार आहे तर d इज इक्वल्स टू q/2 इन ब्रॅकेट काय येणार आहे 2a प्लस q मायनस 1 काय आहे d. हे दोन्ही इक्वल आहेत. सम इथं फॉर्म्युला यूज कोणता केला, Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1d. मग n च्या जागी फक्त काय लिहिले आपण, n च्या जागी फक्त काय लिहिले तर n च्या जागी फक्त आपण काय लिहिले p आणि n च्या जागी फक्त काय लिहिले q. हे बघा, दोन्ही साईडला 2 डिवाइड आहे, तर दोन्ही साईडचा 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, कारण दोन्ही साईडचा डिनॉमिनेटर सेम असेल तर कॅन्सल होतं. मग इथं काय येणार आहे, इथं बघा, हा p इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1d इज इक्वल्स टू q इन ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 काय येणार आहे तर d. मल्टिप्लाय करा, आतला पहिला सॉल्व करा. 2a प्लस p इंटू d काय येणार आहे, pd मायनस d इज इक्वल्स टू, इथं काय येणार आहे, q असंच लिहा, 2a q इंटू d इज qd मायनस d. ठीक आहे, देअरफॉर 2 इंटू ap काय येणार आहे, 2ap मायनस p इंटू p, सॉरी प्लस आहे ना, प्लस 2ap प्लस प्लस काय येणार आहे p स्क्वेअर d आणि मायनस p इंटू काय येणार आहे d. p मल्टिप्लाय केलं फक्त, p इंटू d pd मायनस 1 इंटू d इज मायनस d, q इंटू d इज qd मायनस 1 इंटू d इज मायनस d. Therefore 2ap plus p square minus 2pd is equals to 2aq plus q square d minus काय आहे तर qd. काय करूया, हे सगळे टर्म्स एका साईडला शिफ्ट करून घेऊया, सगळे टर्म्स एका साईडला शिफ्ट करून घेऊया. सो 2ap, इथं बघा, 2ap plus p square minus d minus p square into d, सॉरी p square into d minus pd minus 2aq plus इथे जाऊन काय होणार आहे minus q square d minus इथे जाऊन काय होणार आहे plus qd is equals to 0. मी काय केलं, हे सगळे टर्म्स ह्या साईडला शिफ्ट केले, तर मला एक सम पाहिजे कॉमन मध्ये. तर काय करायचं बघा, हे जे सगळे टर्म्स आहेत जर मी इथं शिफ्ट करत असेल तर मी 2a टर्म जवळ येणार, 2ap मायनस काय लिहिणार 2aq, 2ap मायनस 2aq. आता p स्क्वेअर आणि q स्क्वेअरचं प्लस p स्क्वेअर d इथं मायनस काय येणार आहे q स्क्वेअर
काय आहे तर डी इज इक्वल्स टू काय आहे 0 इज इक्वल्स टू काय आहे 0. मग इथं काय होणार बघा 2a कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे p मायनस क्यू प्लस इथं d कॉमन काढला तर राहणार काय p स्क्वेअर मायनस काय होणार q स्क्वेअर. आता इथं जर मी मायनस कॉमन काढते मायनस डी कारण इथे एक मायनस डी आणि प्लस डी आहे तर जर मी मायनस डी बाहेर काढत असेल तर ब्रॅकेटमध्ये राहणार p मायनस क्यू इज इक्वल्स टू 0. बघा इथं मायनस प्लस आहे पण मी मायनस बाहेर काढला मायनस डी बाहेर काढला तरी आतली प्लस साइन पण काय होणार आहे मायनस होणार आहे. सो आता ह्यामध्ये परत काय करते 2a p मायनस क्यू प्लस डी. आता डी जो आहे तो काय आहे p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरचं काय घेणार आहे p मायनस क्यू p प्लस काय घेणार q. a स्क्वेअर मायनस p स्क्वेअर इज p मायनस क्यू p प्लस q मायनस डी इन ब्रॅकेट p मायनस काय आहे q इज इक्वल्स टू काय आहे 0. सगळ्यामध्ये p मायनस क्यू कॉमन आहे ह्यामध्ये पण p मायनस क्यू कॉमन आहे ह्यामध्ये पण p मायनस क्यू कॉमन आहे ह्यामध्ये पण p क्यू मायनस क्यू कॉमन आहे. मग p मायनस क्यू कॉमन ब्रॅकेटमध्ये काढला तर होणार काय आहे 2a प्लस d इन ब्रॅकेट p प्लस q मायनस d इज इक्वल्स टू काय आला तर 0. आता मला सांगा हा p मायनस क्यू इथं मल्टिप्लाय इथं जाऊन डिवाइड होणार ना हा p मायनस क्यू इथं जो मल्टिप्लाय आहे इथं जाऊन डिवाइड होणार 0 अपॉन एनिथिंग इज 0 0 अपॉन एनिथिंग इज 0. मी किती स्पेस वापरते इथं बघा therefore p minus q into 2a plus d in bracket p plus q minus d is equals to 0. therefore हा मल्टिप्लाय आहे जाऊन डिवाइड होणार मग 2a plus d p plus q minus d ओके इज इक्वल्स टू 0 अपॉन काय आला p मायनस q. हे मल्टिप्लाय इथं जाऊन काय आला मल्टिप्लाय इथं जाऊन काय झाला डिवाइड झाला. सो 0 अपॉन p मायनस q काय येणार आहे 0च येणार आहे. therefore 2a प्लस आता बघा इथं d कॉमन आहे मग जर d कॉमन काढला तर परत ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे p प्लस q मायनस काय राहणार 1. हे आहे असं ठेवा आणि इथं काय येणार आहे 0. बघा काय केलं 0 अपॉन p मायनस क्यू काय येते 0च येते. मग आपण काय केलं की इथं पण d आहे इथं पण d आहे मग d कॉमन काढला तर राहणार काय p प्लस क्यू मायनस 1 इज इक्वल्स टू काय येते 0 येते. नेक्स्ट काय म्हटलं त्यांनी हे इथं लास्ट इक्वेशन इतकाच आहे तो ह्यापुढे सॉल्व होत नाही. आपल्याला काय म्हटलंय तर एस पी प्लस क्यू इज इक्वल्स टू 0 फाइंड करा म्हटलंय. एस पी प्लस क्यू इज इक्वल्स टू काय फाइंड करा 0. आता काय करणार मी सम ऑफ p प्लस क्यू इज इक्वल्स टू काय असणार आहे n अपॉन 2. आपण n अपॉन लिहितो मग n काय आहे p प्लस क्यू आहे मग p प्लस क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 म्हणजे p प्लस क्यू मायनस 1 आणि इथं काय येणार आहे मग मला सांगा 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 इंटू डी काय आहे हे ही वरची टर्म आणि ही टर्म खाली सेम आहे बघा 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल्स टू काय येणार आहे 0च येणार आहे. therefore ह्याला इक्वेशन 1 द्या. सो एस p प्लस क्यू इज इक्वल्स टू p प्लस क्यू अपॉन 2 इंटू काय येणार आहे 0 कारण हे 0 आहे आणि एनिथिंग इंटू 0 इज 0. therefore एस p प्लस क्यू इज इक्वल्स टू काय आलं 0 आलं. एस पी प्लस क्यू इज इक्वल्स टू काय आलं 0. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. खूप सारे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि ते खूप सारे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला समजून घ्यायलाच पाहिजेत. आपल्याकडे ऑप्शन नाही. काय बघा इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स जर फर्स्ट पी टर्म्सचं एपी हे इक्वल आहे म्हणजे एस पी इज इक्वल्स टू काय दिलं एस क्यू. इथं एन म्हणजे पी आहे इथं एन म्हणजे क्यू आहे आणि इथं एन म्हणजे काय आहे पी प्लस क्यू आहे. आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे एस एन इज इक्वल्स टू एन बाय 2 2a प्लस एन मायनस 1 डी. जेव्हा एस पी लिहितोय तर एनच्या जागी सगळीकडे पी लिहायचं. जेव्हा क्यू लिहितोय तेव्हा सगळीकडे क्यू लिहायचं एनच्या जागी आणि जेव्हा पी प्लस क्यू आहे तर सगळी जागी पी प्लस काय लिहायचं क्यू लिहायचं. कंडिशन प्रमाणे सम ऑफ पी टर्म्स इज इक्वल्स टू सम ऑफ काय आहे क्यू टर्म्स. मग एन अपॉन 2 म्हणजे पी अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 म्हणजे पी एनच्या जागी पी लिहिलं p मायनस 1 डी
इक्वल्स टू क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू मायनस 1 काय लिहिलं तर डी. देअरफॉर p इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 डी, कारण दोघांचं डिनॉमिनेटर आहे कट होऊन जातं, राहतं फक्त हा इक्वेशन. आता काय करायचं, पहिला ह्याला सॉल्व्ह करून घ्यायचं, कारण बाहेर पण टर्म आहे, मग पहिला बाहेर पण टर्म आहे म्हणून ही टर्म पहिला सॉल्व्ह करून घ्यायचं. p इंटू डी पी डी मायनस 1 इंटू डी इज डी, तसंच q इंटू डी इज क्यू डी मायनस 1 इंटू डी इज डी. सो आता ह्या सगळ्याला p न मल्टिप्लाय केलं तर 2a इंटू पी पी डी इंटू पी इज पी स्क्वेअर डी आणि मायनस डी इंटू पी इज मायनस पी डी. नेक्स्ट 2a इंटू क्यू इज 2a क्यू, क्यू इंटू क्यू डी इज क्यू स्क्वेअर डी, क्यू इंटू मायनस डी इज मायनस क्यू डी. नेक्स्ट काय केलं की आपण हे जे सगळे टर्म्स आहेत एका साईडला करून घेतले. मोस्टली p प्लस क्यू आहे म्हणून हे सगळे टर्म्स इथं काय केले, शिफ्ट केले. मग प्लस 2aq इथं जाऊन काय झाला मायनस 2aq, प्लस क्यू स्क्वेअर डी इथं जाऊन काय झाला मायनस क्यू स्क्वेअर डी, मायनस क्यू डी इथं जाऊन काय झाला प्लस क्यू डी. बघा 2aq मायनस 2aq प्लस क्यू स्क्वेअर डी मायनस क्यू स्क्वेअर डी आणि मायनस क्यू डी इथं काय झालं तर प्लस क्यू डी 0. आता काय केलं आपण 2ab 2aqb म्हणजे 2a चे टर्म्स एकत्र आणले, p स्क्वेअर क्यू स्क्वेअर चे टर्म्स एकत्र आले, pd आणि qd चे टर्म्स एकत्र आणले. मग 2ap मायनस 2aq प्लस p स्क्वेअर डी मायनस क्यू स्क्वेअर डी मायनस pd प्लस qd इज इक्वल्स टू 0. 2a कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये p मायनस क्यू प्लस ह्या दोघांमधून d कॉमन काढला p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, मायनस प्लस आहे त्या मायनस प्लस मध्ये मायनस साइन बाहेर काढली म्हणून आत मायनसच राहणार, आत काय राहणार आहे मायनस. सो मायनस डी ब्रॅकेटमध्ये p मायनस क्यू इज इक्वल्स टू 0. आता p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजे काय असतं, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज a प्लस b, a मायनस काय असते तर b. सो 2a p मायनस q प्लस d, p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर इज p मायनस q p प्लस q मायनस d इंटू p मायनस q इज इक्वल्स टू 0. ह्यामध्ये बघा इथं पण p मायनस q आहे, इथं पण p मायनस q आहे, इथं पण p मायनस q आहे. सगळ्यामधून p मायनस q बाहेर काढणार राहिला काय 2a प्लस d आणि काय राहिला p प्लस q मायनस काय राहिलं तर d इज इक्वल्स टू 0, कारण p मायनस q सगळ्यांमधून कॉमन काढला, सगळ्यांमधून p मायनस q p मायनस q p मायनस q कॉमन काढला. सो p मायनस q इंटू हे सगळं कॉमन केलं, मला सांगा p मायनस q इथं मल्टिप्लाय आहे तिथं जाऊन डिवाइड होणार. मग बघा हे आहे कसं लिहिलं 2a प्लस d p प्लस q मायनस d इज इक्वल्स टू 0 अपॉन p मायनस q and 0 अपॉन एनिथिंग इज 0. मग इथं 0 झाला. मग ही पूर्ण टर्म आता इथं d p प्लस q मायनस d आहे तर आपण काय करायचं d कॉमन काढायचं, म्हणजे d इंटू 1 असते ना, काहीच म्हणजे d इंटू 1 आहे. मग जर d कॉमन काढला तर 2a प्लस d इन ब्रॅकेट p प्लस q मायनस काय झाला 1 इज इक्वल्स टू काय 0. सो s p प्लस q इज इक्वल्स टू काय असणार आहे p प्लस q अपॉन काय असणार आहे 2, कारण n अपॉन 2 ना, n p प्लस q आहे, p प्लस q n च्या जागी p प्लस q ठेवायचं, p प्लस q डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस p प्लस q मायनस 1 d. मग मला सांगा 2a प्लस p प्लस q मायनस 1 d इज इक्वल्स टू काय 0. जर हा 0 आला तर हे दोन्ही टर्म 0, मग पूर्ण टर्म काय झाली 0. सो सम ऑफ p प्लस q इज इक्वल्स टू काय आला तर 0. सम ऑफ p प्लस q इज इक्वल्स टू काय आला तर 0. समजतंय का बघा हा सम, हा सम समजतोय का बघा. स्क्रीनशॉट काढा, दोनदा तीनदा बघा काय केलंय बघा. कॅल्क्युलेशन्स क्लमझी वाटतात पण जर लक्ष देऊन बघितला तर तेवढे क्लमझी ते कॅल्क्युलेशन्स नाही आहेत. जर आपण क्लमझी कॅल्क्युलेशन्स नाही, मी प्रॉपरली तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले, त्यामुळे प्रॉपरली बघा, प्रॉपरली बघा तो सम. त्याचा स्क्रीनशॉट काढा, त्याचा काय काढा स्क्रीनशॉट काढा. काढला का पूर्ण सम प्रॉपरली समजून घ्या आणि स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढा. ओके, मी एवढा पार्ट रब करते काय, मला सांगायला मला एवढा पार्ट मी फक्त रब करते.
to n times the nth term, then show that m plus n term of an AP. टर्म म्हटलं, काय म्हटलंय? टर्म. टर्म म्हणजे tn ही 0 आहे म्हटलंय. मग इथं बघा सगळ्यात पहिला कंडिशन, आणि त्यातली कंडिशन काय आहे आपली की m टाइम म्हणजे m मल्टिप्लाइड बाय nth टर्म. mth टर्म म्हणजे tn इज इक्वल टू काय म्हटलंय? n टाइम्स दी nth टर्म म्हणजे tn. आणि काय म्हटलंय? शो दॅट, काय म्हटलंय? शो दॅट m प्लस nth टर्म दॅट इज t, m प्लस n इज इक्वल्स टू काय आहे? 0. t m प्लस n इज इक्वल्स टू काय आहे? तर 0. आता पहिला कंडिशन लिहूया आणि नंतर मग शो दॅट करूया. इथं सम होतं, ह्या समला सम होतं, इथं टर्म आहे. मग टर्मचा फॉर्म्युला काय असतो? tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 काय असतं? d. tn इज इक्वल्स टू काय असतं? a प्लस n मायनस 1 काय असतं? d. मग इथं काय असणार आहे? सोल्युशन. काय आहे? सोल्युशन. सोल्युशन मध्ये काय आहे? कंडिशन. त्या कंडिशन मध्ये काय येणार आहे? m इंटू, कंडिशन मध्ये काय आहे? m इंटू tm इज n इंटू tn. हाच आपण उपयोग करायचा. मग tm म्हणजे n च्या जागी फक्त m येणार. सो m इंटू tm म्हणजे काय येणार आहे? m इंटू a प्लस m मायनस 1 d इज इक्वल्स टू n इंटू tn म्हणजे a प्लस n मायनस 1 काय येणार आहे? d येणार. m into tm is n into tm. So m into tm is a plus m minus 1 d. Therefore, m into a plus m into d is md minus d is equals to n in bracket a plus nd minus काय आहे? d. मल्टिप्लाय केलं, पहिला d ला मल्टिप्लाय करून घेतलं, आता n ला मल्टिप्लाय करायचं. Therefore, m into a is ma plus m into m is m square d. m into minus d is minus md is equals to n into a is an plus n into d is n square d minus n into d is minus nd. मायनस काय आहे? nd आहे. ओके. नाउ मग इथे काय येणार आहे? therefore am प्लस am सगळे इथं शिफ्ट करायचं. am प्लस m स्क्वेअर d मायनस md मायनस an मायनस n स्क्वेअर d मायनस प्लस होणार. मायनस इथं जाऊन काय झालं? प्लस nd इज इक्वल्स टू 0. सेम केलंय आपण, त्या टाइप मध्येच केलंय की आपण काय केलं? प्लस an इथं जाऊन काय झालं? मायनस प्लस n स्क्वेअर d इथं जाऊन काय झालं? मायनस मायनस nd इथं जाऊन काय झालं? प्लस. therefore am minus an plus m square d minus n square d परत काय येणार आहे? मायनस md प्लस nd इज इक्वल्स टू काय येणार? 0. इज इक्वल्स टू काय येणार आहे? 0. मग ह्यामध्ये कॉमन काय आहे? a इन ब्रॅकेट m मायनस n प्लस d कॉमन m स्क्वेअर मायनस काय येणार आहे? n स्क्वेअर. आता ह्यातून मायनस d कॉमन काढला. काय कॉमन काढला? मायनस d. जर मायनस d कॉमन काढला तर m मायनस n इज इक्वल्स टू 0. हे बघा प्लस nd येणार, त्याचा मायनस कॉमन काढला तर काय आला? m मायनस d. मग इथं काय करायचं? therefore a m मायनस d प्लस d m मायनस n m प्लस n मायनस d m मायनस d इज इक्वल्स टू 0. therefore m मायनस n कॉमन काढलं, राहिलं काय? a प्लस d इन ब्रॅकेट m प्लस n मायनस d इज इक्वल्स टू काय आहे? 0. प्लस m इथं जाऊन काय होणार आहे? मल्टिप्लाय इथं जाऊन काय होणार आहे? डिवाइड. therefore इथं काय होणार? a प्लस d m प्लस n मायनस d इज इक्वल्स टू 0 अपॉन m मायनस n. एनीथिंग 0 अपॉन एनीथिंग इज 0. 0 upon anything is 0. therefore a plus d कॉमन काढायचा. मग इथं काय येणार आहे? m plus n minus 1 इथं काय येणार? d m plus
प्लस एन मायनस 1 डी इज इक्वल्स टू काय येणार आहे 0. ह्याला इक्वेशन काय पुट करायचं 1. आता मी इथं सॉल्व करते, ह्याचं पुढचं इथं सॉल्व करते. हे पहिला बघा सेम आहे, जर तुमच्या लक्षात असेल तर हे आपण सेम केलंय, काही वेगळं केलेलं नाही. सो ए प्लस इन ब्रॅकेट एम प्लस एन मायनस 1 डी इज इक्वल्स टू काय आलं 0. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलंय की टी एम प्लस एन इज इक्वल्स टू 0 आहे दाखवून. मग टी एम प्लस एन जर 0 आहे दाखवायचं असेल तर टी एम प्लस एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 म्हणजे एम प्लस एन मायनस 1 इथं काय येणार आहे टी. मग मला सांगा ए प्लस एम प्लस एन मायनस 1 डी हे a plus m plus n minus 1 d is equals to काय 0. Therefore term of m plus n is equals to n plus 0. t m plus n is equals to काय येणार आहे 0. काय येणार आहे 0. क्वेश्चन बघा अनेकदा काय म्हणतात की if m times the mth term म्हणजे m times the m term is equals to n times the n term then काय म्हटलं टी एम प्लस एन इज 0. सो एम टाइम्स इंटू ए प्लस एम मायनस 1 डी इज इक्वल्स टू एन टाइम्स इंटू ए प्लस एन मायनस 1 डी. मग एम इंटू डी इज एम डी, डी इंटू 1 इज डी, एन इंटू डी इज एन डी, 1 इंटू डी इज डी. सो एम इंटू ए प्लस एम डी मायनस डी इज इक्वल्स टू एन इंटू ए प्लस एन डी मायनस डी. मग हे सगळं मल्टिप्लाय करायचं. एम इंटू ए इज एम ए, एम इंटू एम डी इज एम स्क्वेअर डी मायनस एम इंटू डी, m into d is minus mt is equals to a into n is an plus n into n is n square d आणि n into minus d is minus nt. सो हे पूर्ण हा जो पूर्ण टर्म आहे हा इथे शिफ्ट करायचा. प्लस a इथे जाऊन काय होणार आहे मायनस, प्लस n स्क्वेअर d जाऊन काय होणार आहे मायनस. इथं शिफ्ट झाल्या इज इक्वल्स टू साइन नाही आहे. प्लस a n इथे जाऊन मायनस, प्लस n स्क्वेअर d इथे जाऊन मायनस, मायनस nt इथे जाऊन काय प्लस nt इज इक्वल्स टू 0. मग एकत्र आणायचं am minus an plus m square d minus n square d minus md plus nd is equals to 0. Therefore a common m minus d plus d common m square minus n square minus d in bracket m minus d. हे बघा मायनस प्लस आहे, मायनस प्लस आहे तर मायनस साइन कॉमन काढली, मायनस d कॉमन काढली, ब्रॅकेट मध्ये m minus n घाला. ओके. नाउ therefore a in bracket m minus n plus d m square minus n square is m minus n m plus n minus d m minus n is equals to 0. Therefore m minus n a plus d m plus n minus d is equals to 0. इथं पण d आहे, इथं पण d आहे, d कॉमन काढायचं. d कॉमन काढणार a plus m plus n minus 1 d is equals to 0. हे सगळं is equals to काय आहे 0 आहे. सो t m plus n is equals to काय असते a plus in bracket n च्या जागी m plus n लिहिलं minus 1 is equals to d. मग हे पूर्ण टर्म इक्वल्स टू काय ते 0. सो 2tm plus n is equals to 0. हेन्स काय आलं रूट. बघा दोन्ही सेम आहे. सम इथं सम आहे कंडिशन्सचा आणि इथं काय आहे m टाइम्स m आहे. हे दोन्ही सम सेम आहेत, इम्पॉर्टंट आहे, हॉट्स मधले आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे स्टेप्स लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे हे सम्स 1 2 3 to 4 टाइम्स सॉल्व करायचे. 1 2 3 4 5 वेळा सॉल्व करतच जायचं. जेवढं मॅक्झिमम तुम्ही सॉल्व करशील तेवढं तुम्हाला समजणार आहे, लक्षात ठेवा. जेवढं मॅक्झिमम तुम्ही सॉल्व करशील तेवढं तुम्हाला समजणार नाही, तर तुम्हाला समजणार नाही. आता एक लास्टचा सम राहिलाय, सॉरी तो 12th होता आणि हा 13th होता. सॉरी 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 हा 12th आहे आणि हा 13th आहे. स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट काढा, चा स्क्रीनशॉट काढा. एक लास्टचा सम झाला की संपतो पाठ. ओके. नेक्स्ट सम बघा 14 सम बघा. 14 सम मध्ये काय दिलंय की क्वेश्चन रीड करा. ₹1000 इन्व्हेस्टेड ॲट 10%
20% सिम्पल इंटरेस्ट आहे ना, ₹1000 रुपये हे सिम्पल इंटरेस्टनं काय केलेले आहेत तर इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर त्याला सिम्पल इंटरेस्ट किती टक्के आहे तर 10% सिम्पल इंटरेस्ट आहे. ॲट द एंड ऑफ इयर हां, तर त्याने काय म्हटलंय, चेक ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर, दर वर्षाचा एंडला चेक करा की जी टोटल इंटरेस्टची जी अमाऊंट आहे ती AP मध्ये आहे का. जी टोटल इंटरेस्ट अमाऊंट आहे ती कशामध्ये आहे का, AP मध्ये, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे का, काय म्हटलंय, चेक करा असं म्हटलंय. ओके, सो इफ total interest is in AP, check at the end of the every year if the total interest is in AP. if this is an AP, जर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे तर फाइंड द इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 20 years. त्यांनी कंप्लीट ऍक्टिव्हिटी फॉर दिस, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. मग इथं मी तुम्हाला डायरेक्टली लिहिते. सगळ्यात पहिला त्यांनी सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला दिलाय. सगळ्यात पहिला त्यांनी काय दिलाय, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, PRN × 100. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आपली 1000 आहे, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आहे, N म्हणजे नंबर ऑफ इयर आहे. पहिल्या वर्षी 1 असणार, दुसऱ्या वर्षी 2 असणार, तिसऱ्या वर्षी 3. दर वर्षाला सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. मग त्याप्रमाणे असं दिलंय, सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 1 year, एका वर्षानंतर. तर काय येणार आहे, प्रिन्सिपल अमाऊंट 1000 आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 10 आहे, नंबर ऑफ इयर 1 झाले, डिवायडेड बाय 100. हे दोन 0 कॅन्सल. मग काय होणार आहे, 10 × 10, 10 × 10 किती आले, ₹100. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट ऑफ फर्स्ट इयर इज 100. मग तसंच सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 2 years, 2 वर्षानंतर काय होणार, प्रिन्सिपल अमाऊंट सेम राहणार आहे, 10, रेट ऑफ इंटरेस्ट 10, नंबर ऑफ इयर्स काय झाले 2, डिवायडेड बाय 100. परत 2 0 कट झाले, 10 × 10 100, 100 × 2 is 200. रुपीज वॉट 200 आफ्टर 2 years. नेक्स्ट परत दिले सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 3 years. 3 years साठी काय येणार, N चेंज होणार, प्रिन्सिपल अमाऊंट 1000 आहे, मग 10 × 3 डिवायडेड बाय काय आहे 100. मग हे 2 0 कॅन्सल झाले, 10 × 10 is 100, 100 × 3 is 300, 100 × 3 is ₹300. मग आपल्याला असं वाटतंय का की पहिला 100 होतं इंटरेस्ट पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 200, तिसऱ्या वर्षी 300, म्हणजे इन AP आहे का, आहे. मग अकॉर्डिंग टू दिस सिम्पल इंटरेस्ट त्यांनी असं दिलंय, अकॉर्डिंग टू दिस सिम्पल इंटरेस्ट, this simple interest for 4, 5, 6 years. चौथ्या, पाचव्या, 6व्या वर्षी काय असणार आहे, इयर विल बी किती असणार आहे, चौथ्या वर्षी ₹400, पाचव्या वर्षी ₹500 आणि 6व्या वर्षी ₹600, क्रमानुसार, दॅट इज रिस्पेक्टिव्हली. ऍक्टिव्हिटी टेक्स्टबुक ओपन करायचं आहे हे सम सॉल्व करताना. सिम्पल इंटरेस्ट पहिल्या वर्षासाठी प्रिन्सिपल अमाऊंट 1000 आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 10 × 1 डिवायडेड बाय 100. तसंच 2 साल 3 साल. मग अकॉर्डिंग टू दिस असं दिलंय टेक्स्टबुकमध्ये, अकॉर्डिंग टू दिस सिम्पल इंटरेस्ट फॉर 4, 5, 6 years विल बी. मग चौथ्या वर्षी 400, पाचव्या वर्षी 500, 6व्या वर्षी किती असणार आहे 600. मग AP मध्ये आहे. मग द सिक्वेन्स इज अन AP, द इंटरेस्ट इज अन AP. आपण काय देणार, द इंटरेस्ट इज इन अन AP. कसं तर 100, 200, 300, 400 डॉट डॉट डॉट. ठीक आहे. मग त्याप्रमाणे ह्या प्रोसेस आपल्याला काय मिळणार की जो डिफरन्स आहे, डिफरन्स किती असणार आहे, 200 - 100 किती असणार आहे 100. पहिली टर्म पहिला इंटरेस्ट किती आहे 100, डिफरन्स पण 100 आहे, पहिली टर्म पण काय आहे 100 आहे. मग त्यांनी विचारलंय फाइंड द इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 years, 20 वर्षानंतर. सो इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 years
इज इक्वल्स टू काय असणार आहे, टी एन तर फाइंड करायचं आहे. काय असणार आहे, टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन काय असणार आहे टी. मग टी एन म्हणजे 20वा टर्म, 20वा वर्षाचा 100 प्लस एन मायनस वन म्हणजे 20 मायनस 1 इंटू काय करणार आहे 100. सो 20वी टर्म 20व्या वर्षीची अमाऊंट किती असणार आहे 100 प्लस 19 इंटू 100. Therefore T20 is equals to 100 plus 90 100. Therefore T20 is ₹2000. म्हणजे 20 वर्षापर्यंत त्याची इंटरेस्ट किती होणार आहे तर 2000 रुपये. आफ्टर इथे लास्टला लिहायचं therefore amount of simple interest after how many years, after 20 years is rupees how much 2000. किती रुपीज असणार आहे तर 2000 रुपये असणार आहे. कसं फाइंड केलं, काय फाइंड केलं बघा जरा. सम मध्ये 1000 रुपीज इन्व्हेस्ट करतोय म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट 1000 आहे. बघा प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे 1000. मग त्यावरती सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे 10% रेट ऑफ इंटरेस्ट. मग ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर तुम्ही चेक करा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे. मग आपण काय रेट ऑफ इंटरेस्ट चेक करा हां. आणि जर ते AP मध्ये असेल तर 20 वर्षांना सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे, इंटरेस्ट किती असणार आहे विचारलं. तर सगळ्यात पहिला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला PRN/100. Simple interest for first year is 1000 into 10 into 1 divided by 100, that is 100. Simple interest after second year is 1000 into 10. 2 वर्षाचा आहे म्हणून 2, 3 वर्षाचा आहे म्हणून 3. आपल्याला दिसतं 100, 200, 300 म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशनला वाटतंय डिफरन्स 100चा आहे. सो अकॉर्डिंग टू दिस 4th इयरसाठी किती असणार आहे 400, 5th इयरसाठी किती असणार आहे 500, 6th इयरसाठी किती असणार आहे 600. मग द इंटरेस्ट इज ॲन AP म्हणजे जी इंटरेस्ट आहे AP मध्ये कसं 100, 200, 300, 400. मग त्याप्रमाणे ही T1 आहे, हे T2 आहे, हे T3 आणि हे T4, T5, T6, T20. मग T1 म्हणजे A किती असणार आहे 100 आणि डिफरन्स किती असणार आहे T2 मायनस T1. डिफरन्स किती असणार आहे T2 मायनस T1 दॅट इज 200 मायनस 100 म्हणजे 100. सो इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 इयर्स म्हणजे 20वी टर्म 20 वर्षांना किती इंटरेस्ट होणार आहे तर Tn is equals to A plus n minus 1D, that is T20 is equals to 100 plus 20 minus 1 into 100, that is T20 is 100 plus 19 into 100, that is T20 is 100 plus 1900, so T20 is 2000. So amount after 20 years will be how much? Rupees 2000. 20 years म्हटले ना, एक मिनिट हा, 20 years म्हटले ना, अमाउंट आफ्टर 20 इयर्स 10,000, 100चा 1000, 200चं 2000. बरोबर आहे कॅल्क्युलेशन 2000 येते. अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर किती येते तर 2000. सम्स बघा, सम बघा काय डाऊट आहे का स्क्रीनशॉट काढा त्याचा. टेक्स्टबुक समोर घ्यायची, क्वेश्चन सॉल्व्ह करताना टेक्स्टबुक समोर घ्यायची आणि सॉल्व्ह करायचं त्या कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीसाठी. टेक्स्टबुक समोर घ्यायची.